आणि पुन्हा एकदा नवीन मिनी ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत। बघा इकडे काय चालू आहे। म्हटलं तुमचे पाय कुठे? माझ वड सावित्री पौर्णिमा आहे ना, मग पाया पडते ना इथूनच। म्हणायला गेलं तर लग्नानंतरची माझी ही चौथी वटपौर्णिमा, परंतु हैदराबादला वटपौर्णिमा सेलिब्रेट करण्याची ही माझी पहिलीच वेळ। राज्य सोडले परंतु आपली संस्कृती मात्र जपली। ते कसे सांगते ऐका। पूजेच्या सर्व साहित्यापासून ते वडाचे झाड सापडेपर्यंतची आमची ही वटपौर्णिमा खरंच आमच्या दोघींच्याही खूप लक्षात राहणार। माझ्यासोबत माझी काकू आली होती, तर मग सर्व पूजेचे साहित्य आम्ही दुपारपर्यंत गोळा केले आणि बाजारात फिरता फिरताच आम्ही वडाचे झाडही सापडत होतो, परंतु लेट का होईना आम्हाला वडाच्या झाडाचे दर्शन झाले। राज्य बदलला की प्रथासुद्धा बदलतात आणि सणवार सेलिब्रेट करण्याची पद्धत देखील बदलते। तर इकडे कोणी वट सावित्री वगैरे सेलिब्रेट करत नाही, परंतु आपल्यासारखेच काही महाराष्ट्रीयन लोकंसुद्धा इकडे राहतात, तर त्यांनी ऑलरेडी इथे पूजा केलेली होती। मेन म्हणजे मन लावून पूजा केली आणि आमच्या आहोंच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना केली आणि नमस्कार केला। आमच्यासोबतच तिकडे आणखी काही महाराष्ट्रीयन लेडीजसुद्धा आल्या होत्या, तर मग तेथील बायकांची ओटी भरली आणि निघालो परतीच्या प्रवासाला। घरी गेल्यानंतर आहोंना नमस्कार केला, आहोंसोबत मस्त फोटो काढले आणि काही सोलो फोटोजही क्लिक केले। कसे वाटलेच फोटो नक्की सांगा। आणि त्यानंतर उपवास सोडला। सगळ्यात भारी याचं वाटतंय की लेट का होईना आम्हाला इकडे वडाच्या झाडाचे दर्शन झाले आणि मनासारखी पूजा झाली। तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये। बाय बाय।